वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशनचा एक्सरसाइज 1.1 हा आपण सगळा संपवून घेतला होता. आता तो एक्सरसाइज जिथं संपला आहे त्याच्या बरोबर खाली जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह अशी एक टर्म आहे. ऍक्च्युली ही जी टर्म आहे ती ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह साठी लागणारा पार्ट आहे. dy by dx रिप्रेझेंट्स द स्लोप ऑफ टँजंट हे या कन्सेप्ट मधून तुम्हाला समजून दिलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड पार्ट जेव्हा येईल त्यावेळेस मी हा पार्ट आधी एक्सप्लेन करेन आणि मग पुढे जाईल. आता नेक्स्ट पेज वरती आपल्याला महत्त्वाचा जो यातला या एक्सरसाइजशी रिलेटेड भाग आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन पेज नंबर 14 थेरम असं 1.2.3 असं म्हणले बघा. थेरम आणि त्याच्यावरती हेडिंग आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. म्हणजे आपण ज्यावेळी मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हची लिस्ट लिहून दिली फॉर्म्युल्याची त्यावेळी साइन इनव्हर्स एक्स कॉस इनव्हर्स एक्स यांचे डेरिव्हेटिव्ह आपण नुसते पाठ केले. उदाहरणार्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स 1/√1 - x² किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स -1/√1 - x². पण त्यांचे प्रूफ आपण फर्स्ट प्रिन्सिपल कधी दिलेले नाहीये कारण त्याचा प्रूफ 12वीत आहे. कारण त्यासाठी एक वेगळा थेरी क्वेश्चन आहे. थेरी सोपी आहे, अवघड नाही. आणि मग त्या थेरीचा वापर करून आपल्याला हे साइन इनव्हर्स पासून कोसेक इनव्हर्स पर्यंतचे सगळ्यांचे प्रूफ पहिल्यांदा पाहायचे मग एक्सरसाइज कडे जायचे असा हा पार्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पेज नंबर 14 वरती दिलेलं स्टेटमेंट व्यवस्थित वाचून घ्या. Suppose y equals fx is a differentiable function of x on the interval I. आता हा इंटरवल जो काय प्रकार असतो तुम्हाला ज्यावेळी साइन इनव्हर्स एक्स कॉस इनव्हर्स एक्स चे आपण डेरिव्हेटिव्ह पाहू त्यावेळी तो इंटरवल पार्ट तुम्हाला समजून जाईल. पुन्हा वाचतो मी. Suppose y equals fx is a differentiable function of x on the interval I and y is 1:1 and onto. जेव्हा y 1:1 आणि onto फंक्शन असेल तेव्हाच इनव्हर्स एक्झिस्ट होतो. आता ते 1:1 चा अर्थ काय हे तुम्हाला मी साइन इनव्हर्स मध्ये किंवा कॉस इनव्हर्स मध्ये नक्की सांगेन. म्हणजे त्यांच्या प्रूफ मध्ये सांगेन. dy by dx नॉट इक्वल 0 असं म्हणलेलं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह जो आहे y चा विथ रिस्पेक्ट टू x तो नॉन झिरो असला पाहिजे ऑन I म्हणजे ऑन दॅट इंटरवल. Also f inverse y is differentiable on f of I. f inverse y चा अर्थ x असतो बरं का. f inverse y म्हणजे x म्हणजे x देखील डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. then d by dy of f inverse y is equal to 1/f'(x). त्यापेक्षा और पलीकडचा पार्ट बघा तो आपल्याला लागतो तेच फक्त वेगळ्या भाषेत आहे. or dx by dy equals 1/dy by dx where dy by dx is not equals किंवा नॉन झिरो असं म्हणलेलं आहे. फार काळजी करू नका स्टेटमेंटची, अतिशय सोपं असतं ते. कारण कसं आहे ज्यावेळी आपण एक्झाम्पल्स पाहायला लागतो ना त्यावेळी तुम्हाला ते नक्की कळायला लागतं बाबा y इक्वल्स fx फंक्शन आहे तर f इनव्हर्स y म्हणजेच x असतं हे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम मध्ये समजायला चालू होतं. थोडक्यात त्याने काय सांगितलं की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x ऑल्सो x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y असं त्यांना म्हणायचं आहे नंतरच्या पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये. ठीक आहे. देन प्रूव्ह दॅट dy by dx इक्वल्स dx by dy इक्वल्स 1/dy by dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे स्टेटमेंट पहिल्यांदा आहे तसं लिहून घ्यायचं आणि नंतर आता मी इथे तो प्रूफ दाखवायला लागेल तो मात्र तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजू लागेल, काही अडचण नाही. ठीक आहे. बघा डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन असं हेडिंग द्यायचं आणि आता आपण त्याच्या प्रूफला सुरुवात करूया. ठीक आहे. बघा सुरुवात अशी करायची. y equals fx is a differentiable function of x. y म्हणजे y in terms of x
हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे आणि मग एफ इनव्हर्स वाय म्हणजे एक्स लिहिलं जातं. याचाच दुसरा अर्थ एफ इनव्हर्स वाय इक्वल्स एक्स असा असतो. म्हणून तर आपल्याला नोटेशन लवकर समजत नाही. वाय इक्वल्स एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. थेरी क्वेश्चन आहे नेहमीसाठी. लेट डेल्टा एक्स बी व्हेरी स्मॉल increment in x. Let delta x be very small increment in x. मग x मध्ये इन्क्रीमेंट झालं की y मध्ये देखील इन्क्रीमेंट होणार आहे. Therefore delta y will be the corresponding increment in y. Therefore delta y will be the corresponding increment in y. Next step महत्वाचे. As delta x tends to 0, delta y also tends to 0. हे delta x हे x मधलं इन्क्रीमेंट आहे, म्हणजे ते नॉन झिरो इन्क्रीमेंट असणार, त्याशिवाय इन्क्रीमेंट होईल कसं नाही. मग जर ते इन्क्रीमेंट आपण 0 पर्यंत आणलं तर y मधलं इन्क्रीमेंट देखील कमी होईल किंवा 0 पर्यंत येईल. As delta x tends to 0, delta y also tends to 0. ठीक आहे. आता ऍक्च्युली इन्व्हर्स म्हणजे हे रेसिप्रोकलच्या अर्थाने इन्व्हर्स ही टर्म वापरलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मला सांगा 1/2 चा रेसिप्रोकल काय असतो? सांगा 2 असतो आणि यांचा प्रॉडक्ट नेहमी 1 असतो. कोणताही नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल यांचा प्रॉडक्ट 1 असतो. ऍक्च्युली हाफ रेस टू -1 ह्याला हाफचा इन्व्हर्स 2 असतो. लक्षात ठेवा. बघा तुम्ही हाफ रेस टू -1 करून बघा किती आन्सर येतं, त्याचं 2 येतं की नाही बघा. हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत हे असे सांगतात. हाफ रेस टू -1 म्हणजे 2. चेक करा ना तुम्ही. हे बघा, कोणत्याही नंबरला रेस टू -1 असेल तर आपण त्याला काय लिहितो? 1 अपॉन दॅट नंबर लिहितो की नाही? रेस टू 1 आणि 2 न्यूमरेटरला जातात. उलट आता या 2 चा इन्व्हर्स हाफ आहे का बघा. 2 -1 म्हणजे हाफ आहे की नाही? म्हणजे इन्व्हर्स ही टर्म ऍक्च्युली रेसिप्रोकलशी रिलेटेड आहे. इन्व्हर्स हा जो पार्ट आहे हा रेसिप्रोकलशी रिलेटेड पार्ट आहे. त्यामुळं बघा, मॅथमॅटिकली we can write delta x upon delta y multiplied by the reciprocal delta y upon delta x is equal to 1. Delta x upon delta y into delta y upon delta x is equal to 1. तुम्ही या टर्मला सगळ्याला कव्हर करून तात्पुरत्याला काहीतरी a म्हणा. a असं म्हणायला. मग मला सांगा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय मल्टिप्लाइड बाय ए इज इक्वल टू 1. ए ट्रान्सफर केला की त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये येणार ना 1च्या. मग देयरफॉर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. काय केलं बघा, हा पार्ट फक्त डिनॉमिनेटर मध्ये ट्रान्सफर केला. मी आत्ताच म्हणलेला 1 ह्याला ए म्हणा. ए मग 1 अपॉन ए हा पार्ट दिसेल की. Next, taking limits on both sides, as delta x tends to 0. कारण y is differentiable function of x म्हणलेलं आहे, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो. म्हणजे लिमिट ऑफ इन्क्रीमेंट रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह, म्हणजे dy by dx एक्झिस्ट होतो असं त्यांनी इथं वरती सांगितलेलं आहे. म्हणून लिमिट घेतो आपण. लिमिट ऑफ इन्क्रीमेंट रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह यासाठी. LHS मध्ये बघा, लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू RHS मध्ये. आता न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आहे त्याचं लिमिट सेम कॉन्स्टंट असते 1 अपॉन लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ओके, बघा बरं हा पार्ट व्यवस्थित. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी याला अंडरलाईन करतो.
आणि वरती लिहिलेलं आहे ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. म्हणजे डेल्टा एक्स टेन्स टू 0चाच दुसरा अर्थ काय सांगा, डेल्टा वाय टेन्स टू 0. मग मी LHS मध्ये चेंज बघा. Therefore limit as delta y tends to 0 of delta x upon delta y of delta x upon delta y equals 1 upon limit as delta x tends to 0 of delta y upon delta x. ह्याला आपण आता इक्वेशन 1 घेऊन थांबूया. पण फक्त इथे चेंज केलंय as delta x, त्याच्यासमोर वाटलं तर ते रिझन घ्या as delta x tends to 0 delta y also tends to 0. ठीक आहे. आता या फर्स्ट लाईन कडे यायचं पुन्हा. सिन्स सांगा की लाईन काय सांगा, y equals fx is differentiable function of x. ह्याचा अर्थ काय, y equals fx is differentiable function of x चा अर्थ काय की y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय सांगा, तर dy बाय dx. आणि dy बाय dx हे नोटेशन कोणाचं आहे सांगा, लिमिट ऑफ इन्क्रिमेंटरी रेशो. इन्क्रिमेंटरी रेशो हा बघा, हा दोन इन्क्रिमेंटचा रेशो आहे, त्याचं लिमिट हे एक्झिस्ट होतं असं त्यांनी सांगितलं या लाईन मध्ये. ह्या लाईनचा अर्थ तो असतो सिन्स y equals fx is differentiable function of x, ह्याचा अर्थ limit as delta x tends to 0 of delta y upon delta x equals dy by dx exists. मग ज्या अर्थी RHS चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय आणि इथे इक्वल टू साइन आहे, त्या अर्थी LHS चा पण डेरिव्हेटिव्ह काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे. सिन्स लिमिट ऑन RHS exists, limit on LHS also exists. म्हणजे काय, LHS चं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजे काय, दॅट इज लिमिट ॲज डेल्टा y टेन्स टू 0 ऑफ डेल्टा x अपॉन डेल्टा y इक्वल्स dx by dy exists. आता हा सगळा पार्ट आपण इक्वेशन 1 मध्ये वापरूया. फ्रॉम इक्वेशन 1 चला LHS चा पार्ट काय झाला सांगा, dx by dy इक्वल्स RHS काय झालं सांगा, 1 अपॉन dy by dx. आणि कंडिशन मध्ये कुठेतरी असं थेअरी मध्ये लिहिले बघा की dy by dx हे डिनॉमिनेटरचा पार्ट झाला ना, वेअर dy by dx नॉट इक्वल 0. हे समोर ब्रॅकेट मध्ये रिझन द्यायचं. सो dx by dy equals 1 upon dy by dx, ह्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. एवढंच तुम्ही फक्त लक्षात द्यायचं, बस बाकी काही. आणखी एक गोष्ट मला एक सांगा, जर a equals 1 upon b अशी टर्म असेल, a equals 1 upon b अशी जर टर्म असेल, त्याचा अर्थ करा तर ab equals 1 असतो की नाही, ab equals 1. मग समजा हे जर मी ab equals 1 मधलं जर a ट्रान्सफर केला तर b equals 1 upon a झालं की नाही सांगा, b equals 1 upon a. मग तसं हे बघा, a ह्याला a म्हणा इक्वल्स 1 upon b म्हणा. a equals 1 upon b असेल तर dy by dx तिकडे आणा, dx by dy तिकडे न्या. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवू ना, किंवा साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, ते आपण इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जेव्हा मिळवू त्यावेळेस आपण हे वापरणार नाही, असा वापरणार नाही. मी dy by dx तिकडे, dx by dy तिकडे येणार आहे, हे लक्षात ठेवा. अर्थ एकच आहे दोन्हीचा, पण थेअरी क्वेश्चन हा इथपर्यंतच, हा असाच करायचा. ओके. सो dx by dy equals 1 upon dy by dx, त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह बाय इनव्हर्स फंक्शन. ओके. ओके, आता आपण साइन इनव्हर्स x पासून कोसेक इनव्हर्स x पर्यंत सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 पाहणार. पहिल्या प्रॉब्लेमला थोडासा वेळ लागतो. त्यातलं हे जे रेंज मध्ये हा जो प्रकार आहे किंवा इंटरवल नावाचा जो प्रकार आहे तो एकदा व्यवस्थित समजला तुम्हाला, तो समजायला फक्त पहिल्या क्वेश्चनला थोडासा वेळ लागतो, नंतर ते आपोआप समजेल.
तर हा पहिला आपला क्वेश्चन आहे. काय म्हणलं बरं, y इक्वल साइन इनवर्स x फंक्शन आहे. तर -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. सगळ्याचा अर्थ सांगतो मी. -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. देन शो दॅट. आता तुम्ही असं वाचा, y इक्वल साइन इनवर्स x, देन शो दॅट dy by dx इक्वल्स 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि समोर दिले मॉड ऑफ x लेस दॅन 1 हे याच्याकरता असतं. मला सांगा, x ची व्हॅल्यू एक्झॅक्ट जरी 1 असेल, एक्झॅक्ट 1, तरी 1 मायनस 1 डिनॉमिनेटर 0 होईल आणि ते नॉट डिफाइंड होईल. त्यामुळे मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 चा अर्थ मॉड रिमूव्ह केले की प्लस और मायनस साइन येतात ना. म्हणजे x ची व्हॅल्यू -1 टू +1 च्या दरम्यान असली पाहिजे. -1 टू +1 च्या दरम्यान. तेव्हा त्याचा स्क्वेअर जो असेल ना, -1 आणि +1 च्या आतले कुठलेही नंबर्स घेऊन बघा, त्याचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे आणि तो 1 पेक्षा लहान असणार आहे. थोडा विचार करा. बघा, नंबर लाईनवर -1, -1 नाही, +1 नाही आणि यांच्यामधला कुठलाही मनात एक नंबर आणा. पाहिजे तो नंबर आणा. तुम्हाला पाहिजे तो, निगेटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह घ्या, कुठलाही. -0.5 स्क्वेअर करा, 0.25. 1 म्हणून तो मायनस केला की आन्सर पॉझिटिव्ह येणार आणि त्याचं रूट रिअल नंबर असणार. यासाठी हे दिलेलं असतं. म्हणजे आता याचा विषय तुमचा, किंवा इकडला नंबर कुठलाही घेऊन बघा, स्क्वेअर करा. बघा यातला दरम्यान तो स्क्वेअर करा. 1 म्हणून तो स्क्वेअर मायनस केला की आन्सर पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? निगेटिव्ह आलं की इमॅजिनरी, पॉझिटिव्ह आलं की रिअल नंबर असणार आहे. त्यामुळे मॉड ऑफ x लेस दॅन 1 चा विषय संपला. तो थोडक्यात इथं इनडायरेक्टली आहे बरं का, मॉड ऑफ x थोडक्यात आहे तिथं, पण त्यात इक्वल टू साइन ते आता पाहूया आपण. इक्वल टू साइन काय वगैरे तेही पाहू. सगळ्यात पहिल्यांदा या फंक्शन कडे y इक्वल साइन इनवर्स x, y इक्वल साइन इनवर्स x. याचा दुसरा अर्थ असा असतो, साइन ऑफ y इक्वल्स x, साइन ऑफ y इक्वल्स x. हा त्याचा सरळ, साइन ऑफ y इक्वल्स x हा त्याचा अर्थ. मला सांगा, साइनच्या समोर y आला म्हणजे y हा काय सांगा, अँगल आहे. अँगल, उदाहरणार्थ साइन 30 डिग्री, तो 30 डिग्री हा आपला अँगल असतो. मग साइन 30 ची व्हॅल्यू काय येते, तर ती हाफ येते. ही x ही ती व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा, व्हॅल्यू. म्हणजे जसं साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे, त्या रेशोची व्हॅल्यू काय आहे, तर हाफ आहे. तर त्यातलं x ही व्हॅल्यू आहे, हा y हा त्यातला अँगल आहे. आता पहिला प्रश्न आपण व्हॅल्यूचा घेऊया. तुम्ही कित्येक वेळा माझ्याकडनं ऐकले की साइन आणि कॉसच्या समोर तुम्ही कुठलाही अँगल ठेवा, अँगल काही असू दे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. साइन कॉस हे नेहमी -1 +1 आणि त्यांच्या दरम्यान असतात. साइन एक्स कॉस एक्सच्या व्हॅल्यूज ह्या नेहमी -1 +1 आणि त्यांच्या दरम्यान असतात. सेक कोसेक -1 +1 आणि त्यांच्या अलीकडे पलीकडे असतात. आणि टॅन कॉट ऑल रिअल नंबर्स, एनी रिअल नंबर, त्याला काही अडचण नसते. त्यामुळे साइन आणि कॉसची व्हॅल्यू ही नेहमी कशात असते, -1 +1 च्या दरम्यान. मग मला सांगा, साइन ऑफ y ची व्हॅल्यू x आहे, मग x ही व्हॅल्यू नेहमी -1 +1 च्या दरम्यान असणार की नाही? म्हणून हे दिले बघा, x हे नेहमी -1 +1 च्या दरम्यान आहे. हेही तसं समजायला सोपं आहे. मेन पार्ट आहे तो इथे आहे. अर्थात एक आहे की हे तुम्हाला थेरम मध्ये त्यांनी दिलेलंच असतं, त्यामुळं ऍक्च्युअली पाठ पाहिजे ते, पण हे का देतात, कशासाठी, त्याला काही कारण आहे ना, ते समजून घ्या. काय -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू, y म्हणजे काय असं ना, तुमचा अँगल आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही साइन इनवर्स x इक्वल्स y सांगता, उदाहरणार्थ बघा, साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री. ऍक्च्युअली डिग्रीत सांगायचं नसतं, रेडियन मध्ये सांगायचं असतं, π/6 असं सांगायचं. साइन इनवर्स हाफ आपल्याला कळावं म्हणून आपण डिग्री करतोय. साइन इनवर्स हाफ ची व्हॅल्यू काय आहे सांगा, अँगल, अँगल काय आहे सांगा, 30 डिग्री अँगल आहे. साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री. आता माझा प्रश्न असा आहे, लक्षात हा 30 डिग्रीचा अँगल आहे तुमचा. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट P, ड्रॉ PM परपेंडिक्युलर. सगळं आठवा मागचं 11वीचा पार्ट. त्या P च्या कोऑर्डिनेट्स करून आपण सगळे ठरवतो. तो आता कोऑर्डिनेट्स वगैरे विषय आता म्हणू नका, आपल्याला आता साइन 30 हाफ आहे हे पाठ आहे सगळ्यांना. ओके, मग मला सांगा,
साइन 30 ची व्हॅल्यू जेव्हा हाफ असेल तेव्हा तुम्ही साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 सांगता. आता माझा दुसरा प्रश्न आहे, हा अँगल 150 डिग्रीचा आहे. सांग साइन 150, मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करा, येतं तुम्हाला. आता साइन 150 ची व्हॅल्यू किती करून बघा, विचार करून बघा. साइन 150 ची व्हॅल्यू किती, अर्थात ती पण हाफ आहे. आता माझा आणखी एक प्रश्न, एक कंप्लीट रोटेशन करून इथे या, परत वरती या 30 डिग्री, म्हणजे साइन ऑफ एक रोटेशन कंप्लीट करून वर या 360 आणि परत 30, म्हणजे साइन 390 ची व्हॅल्यू किती असेल, साइन 390 ची व्हॅल्यू अर्थात हाफ. कारण एक रोटेशन कंप्लीट करून परत तुम्हाला इथे द्यायचं 30 डिग्री सरकायचं. साइन ऑफ दोन रोटेशन कंप्लीट करून परत इथे या, इथं म्हणजे इथे या. साइन ऑफ 720 दोन रोटेशन्स, त्याची पण व्हॅल्यू हाफ. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. आता याच्यातलं एखादं सांगतो, एक रोटेशन कंप्लीट करून इथनं सुरुवात केली, एक रोटेशन कंप्लीट केलं आणि परत 150 डिग्री पुढे जावा, म्हणजे साइन 360 आणि परत 150 डिग्री पुढे जावा, म्हणजे साइन ऑफ 360 च्या पुढे मला 150 डिग्री जायचंय. कळते का मी काय म्हणतोय? 510 टोटल येते बघा त्याची. हे बघा 360 प्लस 150 डिग्री मला पुढे जायचंय. साइन ऑफ 510 सॉरी साइन ऑफ 510 ती पण व्हॅल्यू हाफ येणार. साइन 150 हाफ आले की नाही, करून बघा तुम्ही. साइन 510 तुम्हाला सगळं शिकवले, 90 चे मल्टिपल्स कसे, ऑड आहे का इव्हन आहे, करून बघायचं. हा झाला इकडचा पार्ट. आता आणखी एक बघा, हा तुमचा इनिशियल आर्म, आता हा टर्मिनल आर्म. हा अँगल आहे -30 डिग्रीचा. मला सांगा साइन ऑफ -30 डिग्रीचा आन्सर किती असतं रे? -हाफ असतं की नाही? साइन ऑफ -30 चा आन्सर -हाफ असतो. आता जरा साइन ऑफ मला विचार करून सांगा, साइन ऑफ 210 डिग्री किती आहे सांगा. 210 डिग्री विचार करून सांगा. मनातल्या मनात स्प्लिट करा, 180 प्लस 30 असं स्प्लिट करा. साइन रिमेन साइन 30 म्हणजे हाफ, पण क्वाड्रंट थर्ड आहे, फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट, तिथं साइन निगेटिव्ह, परत येणारा आन्सर निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे -210 डिग्री सॉरी पॉझिटिव्ह इथनं बघायचं तुम्हाला, सॉरी 210 डिग्रीला देखील तुम्हाला साइनची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? -हाफच मिळाली. आता व्हॅल्यू झाल्या, थोडाफार आता या पार्टकडे बघा. बघा साइन 30 हाफ आहे, साइन 30 हाफ आहे, मग साइन इनवर्स हाफची व्हॅल्यू किती? 30. मग साइन 150 पण हाफ आहे, मग साइन इनवर्स हाफची व्हॅल्यू किती? 150. साइन 390 पण हाफ आहे, मग साइन इनवर्स हाफ किती? 390. मग साइन इनवर्स हाफ किती? 750. साइन इनवर्स हाफ किती? 510. आता मला सांगा, असे मी कित्येक रोटेशन करून तर पुन्हा 30 डिग्री वर सरकलो तर त्याचा साइन रेशो कायम हाफच मिळणार आहे की नाही? तर मग साइन इनवर्स हाफला तुम्हाला एक युनिक आन्सर सांगायचं, युनिक आन्सर 1 to 1. ते मगाशी एक शब्द आला होता थेअरीमध्ये, 1 to 1 फंक्शन. एका व्हॅल्यूला एकच तुम्हाला पेअर दिसली पाहिजे. 1 to 1 फंक्शन, नॉट मेनी टू 1 किंवा 1 to मेनी नाही, 1 to 1 फंक्शन पाहिजे. म्हणजे साइन इनवर्स हाफचं तुम्हाला युनिक आन्सर सांगायचं, युनिक. म्हणजे याच्यात काय सांगतो तुम्हाला, आता फार महत्वाचा भाग आहे, नीट लक्ष द्या. हे बघा 0 डिग्री टू π/2 याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. साइनचे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे तुम्हाला हे अँगलच्या ज्या व्हॅल्यूज दिसतात की नाही, फर्स्ट क्वाड्रंटच्या आहे तशा सेकंड मध्ये तुम्हाला रिपीट होताना दिसतात. साइनचा कुठलाही अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जो व्हॅल्यू देतो ते रिपीट होते इकडे.
या बाजूला रिपीट होते, कारण इथं साईन पॉझिटिव्ह, इथं पण साईन पॉझिटिव्ह आहे की नाही. जसं साईन 30 हाफ मिळालं तसं साईन 150 पण हाफच मिळालं की नाही. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये साईनच्या ज्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात त्या आहेत अशा सेकंड क्वाड्रंट मध्ये रिपीट होतात. इथं त्या फर्स्ट टाइम मिळतात, पहिल्यांदा मिळतात इथं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे 0 to π/2 त्या फर्स्ट टाइमच्या व्हॅल्यूज तुम्हाला बघायला मिळतात, त्या सगळ्या इकडे रिपीट होतात. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर साइन 60 ची व्हॅल्यू सांगा. साइन 60, साइन ऑफ 60 डिग्रीची किती आहे सांगा. √3/2 आहे का. साइन 60 किती, √3/2. मग एकदा साइन 120 ची व्हॅल्यू काढून बघा. साइन 120 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये सांगा, मनातल्या मनात स्प्लिट करा. 90 + 30, 90 म्हणजे ऑड आहे, साइनचा कॉस होतो म्हणजे cos 30. सेकंड क्वाड्रंट आहे तिथे साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह, आणि cos 30 √3/2 आहे. तर मग साइन 60 √3/2 आहे, मग साइन 120 पण √3/2 आहेच की. मी हेच मगापासून म्हणतोय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ज्या व्हॅल्यूज मिळतात त्या आहेत अशा सेकंड मध्ये रिपीट होतात. आणि तेच खाली आहे ज्या तुम्हाला फोर्थ क्वाड्रंट मध्ये मिळतात, म्हणजे -π/2. 0 to -π/2 मध्ये किंवा -π/2 to 0 मध्ये ज्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात त्या इकडे रिपीट होतात. परत त्या व्हॅल्यूज या पार्ट मध्ये रिपीट होतात. इथं त्या फर्स्ट टाइम मिळतात तुम्हाला, फर्स्ट टाइम, आणि इकडे आल्यावर त्या काय होतात, रिपीट होतात. म्हणजे थोडक्यात 0 to π/2 आणि 0 to -π/2 हे थोडक्यात -π/2 to +π/2 तुम्हाला युनिक व्हॅल्यूज मिळतात आणि त्या फर्स्ट टाइम मिळतात, आणि त्या सगळ्या इकडे रिपीट होतात. त्यामुळे इन्व्हर्स सांगताना तुम्हाला फर्स्ट टाइम मिळणाऱ्या व्हॅल्यूज सांगायच्या असतात इन्व्हर्स अँगल सांगताना. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला पण काय म्हणतो बघा, की साइन y = x मध्ये y हा काय असतो सांगा, अँगल असतो. मग साइन इन्व्हर्स x म्हणजे y म्हणजे आपल्याला अँगल सांगायचा आहे. तो अँगल जो आहे तो y हा 0 to 90 आणि 0 to -90, थोडक्यात -90 to +90 च्या मधला सांगायचा असतो. ते इथे लिहिलेलं आहे, -90 -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y. हे -90 आहेत ना, -90 to +90 च्या मधला y पाहिजे. म्हणजे थोडक्यात साइन 30 ची व्हॅल्यू जेव्हा हाफ असते तेव्हा साइन इन्व्हर्स हाफचा आन्सर हे फक्त 30 डिग्री सांगायचं, 150 सांगायचं नाही, बाकी कुठले सांगायचं नाही. 0 to π/2 आणि 0 to -π/2 ह्यातलेच फक्त अँगल सांगायचे. ह्याला म्हणायचं 1-to-1 फंक्शन. आणि हे ते इंटरवल ज्याच्यामध्ये तुम्हाला अँगल सांगायचा असतो, याकरता हे बाजूला दिलं आहे. आणि याचा उपयोग तुम्हाला नंतर साइन ठरवण्यासाठी होतो. ते आपण पाहूया कसं ठरवायचं. हे काय दिले काय सगळं हे तुम्हाला मी सांगत होतो, की बाबा y = साइन इन्व्हर्स x. तर x जो असतो, x हा साइन y असतो. म्हणजे साइनच्या समोर तुम्ही कुठलाही अँगल ठेवला तर त्याचा आन्सर जे येणार आहे ते -1 to +1 च्या दरम्यान असतं. आणि साइनच्या व्हॅल्यू ज्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये फर्स्ट टाइम मिळतात त्या सगळ्या या दोन ठिकाणी रिपीट होतात. म्हणजे इथं तुम्हाला फर्स्ट टाइम मिळतं 0 to π/2 आणि 0 to -π/2. हा त्या प्रश्नाचा आधी अर्थ मी तुम्हाला सांगितलं. नंतर मला हे सांगत बसावं लागत नाही, हे तुम्ही स्वतः आता चेक करू शकता. मी जसं करून दाखवलं तसं, म्हणजे कॉस वगैरे त्यासाठी आपण स्वतः पाहू शकतो. आता थिअरी आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके ओके प्रूफ कंटिन्यू करूया आपण आता. बघा सुरुवात बघा. y = साइन इन्व्हर्स x, which implies that sin y = x. किंवा खाली लिहा therefore sin y = x, sin y = x. ठीक आहे, sin y = x. आता मी हीच टर्म sin y = x ही जी टर्म आहे, ही जी टर्म ती दॅट इज x = sin y डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी असं करतो. पुढची स्टेप महत्वाची, x इन टर्म्स ऑफ y आहे बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. sin x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो तर cos x. मग sin y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय असणार तर cos y. कसं राहायचं बघा,
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे dx by dy derivative of x with respect to y equals t by dy of sin y. Therefore dx by dy equals सांगा sin y चा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा cos y. इक्वेशन 1 dx by dy equals काय आलं cos y. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा थेरी क्वेश्चन आठवा. मग अशी मी काय म्हटलं तुम्हाला की dx by dy equals 1 upon dy by dx किंवा उलट dy by dx equals 1 upon dx by dy. ठीक आहे. by the derivative of inverse function dy by dx equals 1 upon dx by dy. समोर लिहायचं where हे डिनॉमिनेटर नॉन झिरो पाहिजे. where dx by dy not equals 0. then dx by dy equals 1 upon सांगा dx by dy काय आहे बघा इथे वरती बघा dx by dy काय cos y. हे याला आपण इक्वेशन घेऊया. वरती काय आवश्यक नाही तिथे त्याला इक्वेशन बनवून घेऊ. सो dx by dy तुम्हाला काय मिळाले सांगा dx by dy सॉरी dy by dx हे रिप्लेस करायचं dx by dy रिप्लेस करायचं dy by dx equals 1 upon cos y. त्याला इक्वेशन बनवू. dx by dy जागी आपण काय रिप्लेस केले cos. आता हे जे cos y आहेत की नाही cos y हे या आयडेंटिटीतनं आपल्याला इथनं मिळवून घ्यायचे असतात आयडेंटिटी म्हणून. ठीक आहे. ते तो पार्ट कसा कंटिन्यू करायचा काही जण खूप डायरेक्ट स्टेप्स करतात आणि ह्यालाच रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर लिहितात. रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर आणि मग साइनचा जागी काय असेल तो रिप्लेस करतात. पण तसं नाही आपण सोपं करत जाऊया. आपण ते प्रत्येक जणांना कळत नाही. cos y मला आयडेंटिटी मिळवायचं बघा. we know that आयडेंटिटी काय cos square y plus sin square y is equal to 1. मला त्यातले cos y पाहिजे. मग sin square y मी पलीकडे नेतोय. तर आम्ही थोडं ऍडजस्टमेंट झाले ना जागेसाठी. cos square y equals 1 minus sin square y. therefore cos square y equals सांगा 1 minus sin square y. sin y म्हणजे x आहे की नाही sin y म्हणजे x आहे ना. मग sin square y काय झाले x स्क्वेअर झाले. मग स्क्वेअर रूट घेणार आता cos y equals प्लस और मायनस रूट ऑफ 1 minus x स्क्वेअर. काय मिळालं समजा तुम्हाला cos y equals स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसेही असते. आता महत्त्वाचा पार्ट आहे बघा. या y बद्दल तुम्हाला काय सांगितले वाचायचं. since minus pi by 2 less than or equal to y less than or equal to pi by 2 minus pi by 2 to plus pi by 2 मगाशी मी काढून दाखवलं होतं बघा. इथं म्हटलं तर दाखवतो. इथं 0 इथं प्लस pi by 2 इथं मायनस pi by 2. मग मायनस pi by 2 to 0 आणि 0 to pi by 2 म्हणजे मायनस pi by 2 to प्लस pi by 2. हे क्वाड्रंट्स कोणते कोणते आहेत सांगा. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट आहेत. Since minus pi by 2 less than or equal to y less than or equal to pi by 2, y lies in first or fourth quadrant. मग मला सांगा y जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल y तर cos y पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. अर्थात पॉझिटिव्ह कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. जर y फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर cos y कसा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये देखील cos y कसा असतो पॉझिटिव्हच असतो. म्हणजे काही झालं तरी cos y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. ही प्लस और मायनस साइन आहे ना त्यातलं मी म्हणलो तुम्हाला साइन ठरवण्यासाठी वापरतात. तर cos y कायम पॉझिटिव्ह असणार आहे. तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असू दे किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू दे. therefore y lies in first quadrant or fourth quadrant. therefore cos y is always positive. therefore cos y is always positive. मग सांगा cos y ची काय व्हॅल्यू घेणार तुम्ही
cos y इक्वल्स पॉझिटिव्ह रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला इक्वेशन 2 देऊया आपण. याला काय द्यायचं? इक्वेशन 2. आणि आता बघा फ्रॉम 1 and 2 सांगा. फ्रॉम 1 and 2 इक्वेशन 1 बघा, 2 बघा. सांगा dy by dx इक्वल्स 1 अपॉन cos y. आणि cos y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर मला सांगा ह्याचा अर्थ किती वेळा सांगितला मी तुम्हाला? डी बाय dx ऑफ y म्हणजे डी बाय dx ऑफ, तर मी y रिप्लेस करतोय बघा. y काय बघा, y इथे वरती बघा. y म्हणजे कोण? sin इन्व्हर्स x. सो डी बाय dx ऑफ sin इन्व्हर्स x इक्वल्स 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डी बाय dx ऑफ sin इन्व्हर्स x इक्वल्स 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि समोर हे लिहून टाकायचं, मोड ऑफ x इज लेस दॅन 1. आणि ही टर्म पुन्हा इमॅजिनरी होऊ नये म्हणून ते समोर लिहिलेलं असतं. आणि आपण हे पाठ केले डायरेक्ट ऑफ साइन इन्व्हर्स x 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स. मी म्हटल्याप्रमाणे फक्त पहिल्या क्वेश्चनला थोडासा वेळ लागतो. ह्याच्यानंतरची आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, कारण तो व्हिडिओ फार मोठा झाला की अपलोड होत नाही. त्यामुळं कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स वगैरे त्याला वेळ लागत नाही. ठीक आहे. फक्त व्यवस्थित अभ्यास करा आणि हे स्वतः चेक करा की बाबा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणारे तेच रिपीट होतात का, फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणारे तेच रिपीट होतात का, हे व्यवस्थित बघा. लक्षात आलं? टिल देन गुड बाय.